NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। बांगलादेशातील हिंसाचाराच्या निषेधार्थ शहादा शहर कडकडीत बंद। मसावत ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसभा आयोजित। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शिष्टमंडळाने खासदारांना दिले निवेदन। दावत इस्लामी इंडियाच्या वतीने शहादा येथे स्वातंत्र्य दिन साजरा। वडाळी येथे GS विद्या मंदिरमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। मसावत येथे 70 मोहन ठाकरे यांचा वाढदिवस साजरा, समाजसेवेचा अनोखा उपक्रम। सावखेडा गावात मोहन शेवाडे यांच्या उपस्थितीत विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा। लाडकी बहीण योजनेच्या निधीचा लाभ, महिलांनी मानले आभार। आता सविस्तर बातम्या। बांगलादेशात अल्पसंख्याक समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे शुक्रवारी शहादा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। या बंदला शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला असून अत्यावश्यक सेवांना या बंदमधून वगळण्यात आले होते। यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती देखील कमी होती। शहादा येथे सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला। व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली। या बंद दरम्यान सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली, तर दुपारी राम मंदिरापासून निषेध रॅलीला प्रारंभ झाला। शहरातील मुख्य रस्त्यांवरून फिरून या रॅलीचा समारोप करण्यात आला। दरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही। पोलिसांनी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता। NDT न्यूजसाठी राजू मंसुरीसह प्रभू नाईक, शहादा। मसावत ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली, त्यानंतर ग्रामसभेला प्रारंभ झाला। यावेळी ग्रामसभेत अजेंडाचे वाचन करण्यात आले, ज्यात गावातील मुख्य समस्यांवर चर्चा करण्यात आली। पुढील काही दिवसात या समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले। ग्रामस्थांनी रस्ते, घरे, विविध दाखले, आरोग्य आणि शालेय बाबींच्या समस्यांवर प्रकाश टाकला। काही कामे मंजूर करण्यात आली असून काही समस्या गावातच सुटल्याची नोंद करण्यात आली। ग्रामसभेच्या शेवटी रस्त्यांचे काम लवकर सुरू करण्यात येईल असे आश्वासन देऊन सभा आटोपण्यात आली। NDT न्यूजसाठी अशोक भिल, मसावत। नंदुरबार येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य नथुर साळवे यांच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यीय शिष्टमंडळाने जिल्ह्याचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना गोरगरीब जनतेच्या विविध मागण्यांसाठी निवेदन दिले। यामध्ये पेसा भरती, आरोग्य, शिक्षण, रोजगार, गायरान व वन जमिनीवर हक्क, तसेच बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत यासह इतर मागण्यांचा समावेश होता। खासदार पाडवी यांनी या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करत लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। NDT न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा। दावत इस्लामी इंडियाचे विभाग जमियतुल मदीना फैजाने अमीर हमजा येथे 15 ऑगस्ट रोजी 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात कुराने पाक व नाते पाकचे पठण आणि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताने झाली। यानंतर राष्ट्रगीत वाजवण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख वक्ते म्हणून दावत इस्लामी हिंदचे मुख्तार अत्तारी यांनी विद्यार्थ्यांना देशाचे स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करावे आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे असे आवाहन केले। कार्यक्रमात मदरशाचे शिक्षक मौलाना एहसान रजा, मौलाना शहजाद मदनी, मौलाना नादिर हुसैन, पायरी सलमान हलीमी, हाफिजुर रहमान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलाना अब्दुल्ला मदनी यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांसाठी प्रार्थना करण्यात आली। NDT न्यूज ब्युरो, शहादा। GS विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथे 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिरालाल पाटील होते। ध्वजारोहणानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व आणि गीत गायन सादर करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत रायसिंग आणि नूतन पाटील यांनी केले। या कार्यक्रमादरम्यान वडाळी ग्रामपंचायतीतर्फे महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भोई यांना आदर्श कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। NDT न्यूजसाठी चंद्रकांत रायसिंग, वडाळी।
मसावत तालुका शहादा येथे 70 मोहन ठाकरे यांच्या 16 ऑगस्ट 2024 रोजी वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। त्यांनी मसावत येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी नारळ, केळी आणि इतर फळांसह आर्थिक मदत दिली, तसेच आवश्यक सुविधांची जबाबदारी घेतली। त्यांच्या या समाजसेवेच्या उपक्रमामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे। यामुळे परिसरातील लोकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले। या विशेष दिवशी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यात नवजीवन ब्लड बँक धुळे यांच्या सहकार्याने 50हून अधिक लोकांनी रक्तदान केले। शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी सोशल मीडियाद्वारे 70 ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला उपसरपंच अनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सुरेश नाईक, दलेलपूर येथील सरपंच राजू प्रधान, ग्रामपंचायत सदस्य चिंतामण धनगर, हरिहर माडी, चंद्रकांत पाटील, अजय पवार, केशव धनगर, दंगल सोनवणे, सचिन पावरा, रामदास पावरा, सतीलाल शेंबडे तसेच परिसरातील पोलीस पाटील सुरेश नाईक आणि सनी पोथिवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शहरामध्ये 70 यांचा दरवर्षी वाढदिवस असतो। नवजीवन ब्लड बँक धुळे अंतर्गत दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर होत असते। यावर्षी रक्तदान शिबिर त्यांनी आयोजित केलेलं आहे। ज्या सामाजिक क्षेत्रातले सगळे त्यांचे वर्ग, मित्र आणि सगळं परिवार या रक्तदान शिबिरात सहभागी झालेला आहे। आतापर्यंत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 26 लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि संध्याकाळी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्ताने पुन्हा त्यांची मित्रमंडळी, सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते आणि काही इतर मित्र सगळे रक्तदान शिबिराला येणार आहे। रक्तदान शिबिराचे आयोजन नवजीवन ब्लड बँक धुळे येथील राजा चौधरी, डॉक्टर सुनील चौधरी यांच्यासह इतर मान्यवरांनी केले होते। 70 मोहन ठाकरे यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश पसरला असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या। NDT न्यूजसाठी अशोक भिल, मसावत। शहादा तालुक्यातील सावखेडा गावात विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाडे होते। कार्यक्रमात महिलांसह पुरुषांनी आदिवासी चाले या गाण्यावर ठेका धरला। यावेळी जय आदिवासी ब्रिगेडच्या शाखा फलकाचे अनावरण मोहन शेवाडे यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच हजारो कार्यकर्त्यांनी संघटनेत प्रवेश केला। इथं एक आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला आणि सर्व आदिवासी बांधवांनी सर्व गावकऱ्यांनी मिळून एक रॅलीचे आयोजन केलं आणि शांततेत आदिवासीची संस्कृती आणि त्याचे दर्शन आणि एकोपाने आज या गावात, पूर्ण गावामध्ये त्याचे एक दर्शन घडलं आणि त्याचाच एक भाग म्हणून या जिल्ह्यामध्ये आणि विशेष म्हणजे शहाद्यामध्ये जी आदिवासी सामाजिक संघटना गोरगरिबांना आणि अन्यायाविरोधात लढत असते आणि ती एक काम करत असते, ती म्हणजे आदिवासी ब्रिगेड। त्याचे अध्यक्ष प्रमुख सुरेश ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्हाला राष्ट्रवादी पक्षाचे विविध पदाधिकारी या कार्यक्रमाला बोलावलं आणि आमच्या हातून ज्या जय आदिवासी ब्रिगेड या शाखेचे उद्घाटन करून घेतलं। तरी या गावाचे कार्यकर्ते संजू असतील, त्यांचे सर्व टीम असतील, त्यांचे आम्ही आभार मानतो। NDT न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा। विसरवाडी येथील बेडकी गावातील महिलांच्या खात्यात 14 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा झाले। यामुळे आनंदित झालेल्या महिलांनी मुख्यमंत्री आणि नवापूर तालुक्याचे माजी आमदार शरद गावित यांचे आभार मानले। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांना 2 महिन्यांचे 1500 रुपये प्रति महिना याप्रमाणे 3000 रुपये मिळाले, ज्यामुळे त्या खूप खुश झाल्या। महिलांनी विशेषतः शरद गावित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले। गावातील महिलांचे अर्ज भरण्याचे काम घरोघरी जाऊन तसेच त्यांच्या कार्यालयात जाऊन करण्यात आले। NDT न्यूजसाठी सुनील गावित यांचा स्पेशल रिपोर्ट।